4,000 रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिम मधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा. आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत. 150 राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी आली मोठी खुशखबर. राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. कारण नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना दोन्ही हप्ते एकत्र जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता आणि तो पूर्णत्वास नेण्यास शासनाने आदेश दिलेले आहे. यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत. बघा, 15 जिल्ह्यातील यादी आलेली आहे. त्यानंतर राहिलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप केले जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती रोजच्या रोज व्हिडिओ पाहायला मिळतील. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला मिळणार मोठी आनंदाची बातमी, जेणेकरून तुम्हाला 4,000 रुपये आता जमा केले जाणार आहे. 2,000 रुपये केंद्र शासनाचे आणि 2,000 रुपये राज्य शासनाचे असे एकत्रपणे 4,000 रुपये जमा केले जाणार आहे. या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे, नाहीतर हप्ता मिळणार नाही व यामधून तुम्हाला वगळण्यात येणार आहे. तुम्ही सर्व पात्रता पूर्ण केली तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला पात्रता कळेल. यामध्ये बघा सर्व जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा होणार, परंतु त्यासाठी काही फारसा वेळ लागणार नाही. फक्त अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे. त्यानंतर लगेच रक्कम आता तुमच्या खात्यावरती डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार आहे. फक्त आपण पात्र शेतकरी असायला हवं. पात्र शेतकरी असण्यासाठी तुम्हाला फक्त ही 2 कामे करायची आहे. बघा, ही 2 कामे जर केली तर तुमच्यासाठी आनंदाची, महत्वपूर्ण आणि दिलासा देणारी बातमी आता समोर आली असं म्हटलं तरी काही हरकत राहणार नाही. कारण की आता तर तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी ही केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने सांगितलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप होणार, जेणेकरून तुम्हाला मोठी दिलासा देणारी बातमी ही पाहायला मिळत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही. कारण की आता राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही पूर्णपणे रक्कम टाकणार आहोत. त्यासाठी फक्त काही फारसा वेळ लागणार होता, तो आता वेळ अधिकाऱ्यांना आदेश दिलेला असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने घेतलेला आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम जमा केली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, यासाठी फक्त 2 कामे करा. बघा, प्रथम काम आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो फार्मर आयडी. बघा, फार्मर आयडी असेल तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आली मोठी खुशखबर. फार्मर आयडी असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही. कारण की आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम जमा केली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच आपल्याच YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती रोजच्या रोज व्हिडिओ पाहायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाटलं होती की हप्ता कधी मिळणार, हप्ता आज मिळणार की उद्या मिळणार, परंतु तो हप्ता आजपासून जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हप्त्याची प्रतीक्षा आहे. कारण खरीप हंगामाच्या वेळी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आता राज्य शासनामार्फत आणि केंद्र शासनामार्फत पाहायला मिळत आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आता मोठी दिलासा देणारी बातमी ही शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करा. पहिलं काम म्हणजेच की शेतकरी मित्रांनो फार्मर आयडी काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला शेतकरी ओळखपत्र, बघू शकता शेतकरी मित्रांनो, शेतकरी ओळखपत्र तुम्हाला मिळेल आणि यामार्फत तुम्हाला मोठी दिलासा देणारी बातमी ही पाहायला मिळत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही. त्यानंतर दुसरं काम आहे शेतकरी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळण्यास मार्ग मोकळा होईल. ते म्हणजेच की तुमचं आधार कार्ड. बघा, आधार कार्ड डीबीटीशी लिंक करणे, त्यासाठी फक्त तुम्हाला सेतू केंद्राकडे जावे लागेल व तिथे जाऊन तुम्हाला ते 150 ते 200 रुपयामध्ये काम करून दिले जाईल. आणि तुमचं तिसरं काम आहे म्हणजेच की तुमचं मोबाईल नंबर. बघा शेतकरी मित्रांनो, जो तुमचा मोबाईल नंबर आहे जो तुम्ही वापर करता तो मोबाईल नंबर तुम्ही
तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक करणे बघा, सॉरी तुमच्या बँक खात्याशी लिंक करणे, जेणेकरून तुम्हाला यामार्फत पैसे आले तर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज पाहायला मिळतील आणि तुम्हाला यामार्फत आर्थिक दिलासा मिळेल. शेतकरी मित्रांनो, आपण पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घ्या आणि जेणेकरून तुम्हाला अपात्रतेचा सामना करावा लागणार नाही आणि तुम्हाला यामार्फत दिलासा मिळेल आणि आनंदाची बातमी सुद्धा मिळेल, जेणेकरून तुम्हाला यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना आनंदाची दिलासा देणारी आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट आता राज्य शासनाने सांगितलेली आहे. शेतकरी मित्रांनो, फक्त आपण पात्र शेतकरी असायला हवं, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम जमा होऊन जाईल आणि तुम्हाला दिलासा देणारी बातमी आता केंद्र आणि राज्य शासनाने दोन्हीकडून मिळाल्याची अपडेट आता पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर लगेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अपडेट रोजच्या रोज पाहायला मिळत राहतील. शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा 17 जिल्ह्यांची यादी सर्वात प्रथम आलेली आहे. 17 जिल्ह्यांमध्ये बघा पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार आहे. 17 जिल्हे कोणते आहे ते बघणार आहोत. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा म्हणजे की बघा सोलापूर जिल्हा. सोलापूरमध्ये सुद्धा आता पूर्णपणे 70% शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कमेचं वाटप सुद्धा झालेलं आहे. 70% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचं वाटप सुद्धा झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आली दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी, कारण की तुमच्या खात्यावरती सुद्धा पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार आहे. त्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर आणि दिलासा देणारी बातमी आता सर्व शेतकरी बांधवांसाठी म्हणावी लागेल, कारण की आता सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी खुशखबर, दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आज पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर, दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती रक्कम केव्हा जमा होणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुश खबर म्हणावी लागेल का बघा, कारण की त्यांच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार आहे. बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला यामध्ये बघायला मिळत आहे. यांनी आता आदेश दिलेले असून सर्व अधिकाऱ्यांमार्फत आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे आता DBTचं काम झालेले असून सर्वांना आता दिलासा देणारी ही अपडेट आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी, कारण की आता तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या सुद्धा खात्यावरती ही रक्कम आजपासून DBT मार्फत सर्वांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय शासनाने आणि राज्य शासनाने असा दोन्ही मिळून एकत्रपणे घेतलेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर, दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता खरीप हंगामाच्या पेरणीच्या वेळी पाहायला मिळत आहे. असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे DBT मार्फत डायरेक्ट DBT ट्रान्सफर मार्फत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम पाहायला मिळत आहे. अधिक माहितीसाठी लगेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.